नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आहेत संभाजी भिडे. संभाजी भिडे यांचं खरं नाव आहे मनोहर भिडे. खरं तर शिवप्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हाती उपक्रम घेतले, पण ते वारंवार अशी काही वक्तव्य करतात ज्यामुळे ते वादामध्ये अडकतात. संभाजी भिडे यांची आता राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लिम जमीनदार आहेत. हे वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं, त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. आज राष्ट्रपित्याबद्दल जर इतकं निंदाजनक वक्तव्य माणसाने जर केलं असेल तर माणूस बाहेर कसा फिरू शकतो? आणि यामध्ये जर काही त्याचे प्रतिसाद उमटल्याला जबाबदार कोण असणार आहे? ठीक आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ताबडतोब या व्यक्तीला IPC 153 खाली अरेस्ट केलं पाहिजे. होम मिनिस्टर आणि हे सरकार त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही? सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सभागृहामध्ये तो विषय उचलला आणि त्याच्यावर या सरकारने उत्तर दिलं नाही. सरकारने सांगावं की हे माणसं आम्ही मोकळे सोडलेले आहे जातीवादी तंट करण्यासाठी. आम्हाला परत जर या गोष्टी अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झाल्या तर ते आम्हाला सहन होणार नाही. संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी सुद्धा होत आहे. एवढंच काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं आहे की महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य भिडे गुरुजींनी करू नये आणि कोणीच करू नये. मात्र संभाजी भिडे हे नेमकं काय करतात, त्यांनी आधी किती वादग्रस्त वक्तव्य केले आहेत हेच जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न पडतो, संभाजी भिडे कोण आहेत? संभाजी भिडे हे सांगलीचे आहेत. त्यांचं वय 85 वर्षाहून अधिक आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे हे आहे. तर सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. 1980च्या दशकात संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र पुढे ते संघापासून दूर गेले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली. देशात बाबरी आणि श्रीराम मंदिराचा वाद उफाळून आला होता, तेव्हा या संघटनेने जोर धरला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संभाजी भिडे सांगतात. त्यांना भिडे गुरुजी असंही म्हणतात. संभाजी भिडे यांची संकल्पना काय? श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर 32 मन वजनाच्या सोन्याचा सिंहासन बनवण्याचा संकल्प सोडला आहे. तसंच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शिवराज्याभिषेक दिन, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गा माता दौड, धारातीर्थ यात्रा असे विविध उपक्रम या संघटनेतर्फे राबवले जातात. संभाजी भिडे हे 2008 पासून चर्चेत आहेत. काय घडलं होतं 2008 मध्ये? तर त्यांची संघटना आणि इतर काही संघटनेनी जोधा अकबर या सिनेमाला विरोध दर्शवला होता. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात त्यावेळी मोठा हिंसाचार झाला होता. 2008 मध्ये सांगली शहरात दंगली उसळली होती. यामागे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे असल्याचा संशय होता. एवढंच काय, त्यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट निघालेलं होतं. मात्र न्यायालयाने त्यावेळी संभाजी भिडेंसह 70 जणांचं अटक वॉरंट रद्द केलं होतं. सिनेमा हिंदू विरोधात आहे असा आरोप करत हिंसाचार उसळला होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी संभाजी भिडेंची भेट घेतली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी भिडे गुरुजींची भेट घेतली होती. त्यावेळीही संभाजी भिडे चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर 2017 मध्ये पुण्यात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोपही संभाजी भिडेंवर झाला होता. 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संभाजी भिडेंचं नाव जोडलं गेलं होतं. भीमा कोरेगावमध्ये जो हिंसाचार उसळला त्यातही संभाजी भिडेंचं नाव चर्चेत आलं होतं, कारण ही दंगल त्यांच्याच इशाऱ्यावरून भडकल्याचा आरोप होतो. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर कार्यकर्त्या अनिल सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलिंदी एकटोबेंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
हिंसाचार पेटवण्यास हे दोघे कारणीभूत होते असा आरोप सावळे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी असंही वक्तव्य केलं होतं की 1 अब्ज 23 कोटी लोकांचं देश जगात आहे. दीर्घकाळ परकीयांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकट उष्ट खात निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी ऑक्टोबर 2021 केलं होतं. त्याबरोबरच त्यांनी कोरोना हे थोटांड आहे असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. एवढंच नाही तर सरकारकडून कोरोना वाढवला जात आहे, देशात चाललेलं हे षडयंत्र आहे, वारीमुळे कोरोना वाढतो असं सांगणारं हे सरकार आहे, हे सगळं थोटांड आहे, मंदिराचं कुलप तोडा आणि रस्त्यावर उतरा असं आवाहन संभाजी भिडेंनी कोरोना काळात केलं होतं. कोरोनामुळे तीच माणसं मरतात जी जगायला लायक नाहीत असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरूनही वाद झाला होता. एवढंच नाही तर त्यांच्या या वक्तव्यानंतर मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. ही बातमी आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता संभाजी भिडेची प्रतिक्रिया विचारा अशी खोचक प्रतिक्रिया केली होती. संभाजी भिडे अर्थात मनोहर भिडेंच्या या वक्तव्यामुळे आत्तापर्यंत अनेकदा वाद निर्माण झाले होते, मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संशय व्यक्त झाला, अटक वॉरंट निघून रद्द झालं. आता तर त्यांच्या अटकेची मागणी पुन्हा जोर धरत आहे. अधिवेशनातही राडा झाला, पण संभाजी भिडे हे बोलायचे थांबले नाहीत. उलट त्यांनी आपल्या महात्मा गांधीविषयीच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या आमच्या जनाकृती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.